नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कन्हैया हॉटेल येथून मोटरसायकल रॅलीद्वारे जंगी स्वागत करत बैठकस्थळी मनोज जरांगे पाटलांचा ताफा आला. दरम्यान जरांगे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांना अभिवादन करून 18 पगड जातींच्या विविध समाज बांधवांचा सत्कार स्वीकारला. यातून विविध समाज बांधवांच्या मनात जरांगे पाटलांविषयी आदरभाव दिसून आला. या दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाबाबत सरकारने आता वेळ काढूपणा करू नये, कारण मराठा समाज हा ज्याला डोक्यावर घेतो, वेळप्रसंगी त्याला पायाखाली सुद्धा घेतो, असा प्रश्न सूचक इशाराही यावेळी दिला. त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना जातीत भांडण लावणारा महाराष्ट्राच्या माथी मारलेला कलंकित गृहमंत्री अशी आक्रमक टीका देखील केली. सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे तात्काळ सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठ्यांना न्याय द्यावा व यासह इतर सर्व मागण्यांसंदर्भात सरकारला आठवण करून दिली. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात 900 एकरवर विराट सभा घेण्याचे संकेतही दिले. या संवाद बैठकीला वसमत परिसरासह तालुक्यात प्रचंड मोठ्या संख्येने महिलांसह समाजबांधव उपस्थित राहिल्यामुळे संवाद बैठकीला सभेचं स्वरूप प्राप्त झालं. यावेळी भविष्यातील संघर्षासाठी मराठ्यांच्या एकीचे वज्रमूठ सुटू न देता अशीच एकी कायम राखण्याचं समाज बांधवांना आव्हान केलं. प्रतिनिधी हरमनसिंग चव्हाण, DNA मराठी, हिंगोली. कार्यक्रम झाला हिंगोली जिल्ह्यामध्ये. ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची मी शपथ घेतलेली पूर्ण केली. आरक्षण रद्द करू, नोकरीत फायदा नाही ना, आता जी भरती त्याच्यात फायदा नाही. शपथ घेऊन काय केलं? स्थापना करण्यात आलेली त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे. अरे वा, तुम्हाला अडचणीत आणलं जाऊ शकतं आता पुढच्या काळात. आणि मी अडचणीत येऊ शकत नाही. SITची चौकशी लावली, काय सांगणार त्याबद्दल? आता आणखीन ती प्रक्रिया व्हायची ना, आधीच काय सांगू ते काय करणार. बरं, तुमची मागणी होती की मराठा युवकावर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावं, ते न करता आता तुमच्यावरच गुन्हे दाखल होताना पाहायला मिळतं. नाही मग आता शेवटी इंग्रजांचा विचार चालवायचा म्हणल्याच्या नंतर गृहमंत्र्यांना तसंच वागावं लागणार आहे ना, जनतेवर अन्यायच करावं लागणार आहे. ते करतायत, ते योग्य भूमिका पार पाडतायत. कारण त्यांचे स्वप्न वेगळे आहेत. फक्त सत्ता पाहिजे, जनता नाही पाहिजे. सत्तेसाठी कोणाला पण फोडायचं, कुंकडून बी आणायचं, पण सत्ता भोगायची. पण हे लई दिवस टिकत नसतं. यावेळेस त्यांना कळलं त्याचा जीवनात किती फटका बसला. भाजपच्या आमदारानं तुमच्यावर टीका केली आहे. असे लई येत 900 एकरवर सभा घेण्याचा आचारसंहितेच्या आधी 900 एकरवर सभा घेण्याचं ठरलंय अशी चर्चा आहे. नाही आचारसंहिता आणि त्याच्यानंतर आचारसंहितेत घ्यायचं नाही असं काही रूल आहेत का? त्यांच्यासाठी एक नियम आणि आमचा एक नियम असं थोडा आहे. कधीही घेऊ शकतो मराठा. वसमतचे विद्यमान आमदार आहेत राजू नवघरे, ते सत्तेत आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना अशी मागणी केली की मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले तरुणांवर ते मागे घेण्यात यावे. पण घेत नाहीत ना फडणवीस साहेब. फडणवीस साहेब द्वेष, शेवटी मराठ्यांचा द्वेष त्यांना कमी नाही ना होऊ द्यायचा. फक्त सत्ता भोगायची, कोणाला फोडायचं, सत्ता भोगायची, फक्त एवढंच. पण आहे ते असे फोडाफोडी कुठाने अशा चौकशा लावायच्या, हे असलं गैरवापर करून लोक घ्यायचे. त्यांनी जनता विरोधात जाणारच आणि ती चालली. चला, धन्यवाद. तुम्ही उमेदवार उभे करणार आहात लोकसभेत? नाही, मी नाही, ते समाजाचा निर्णय माझा. काय होईल याचा परिणाम, काय होईल? लोकसभेचे जे प्रत्येक गावात उमेदवार उभे राहणार आहेत, तर केंद्र शासन, राज्य शासनाला याचं काय उत्तर? नाही, ते फडणवीस साहेबाला माहिती काय होईल त्याचं. बैठक आहे, एकंदरीत संवाद बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झाले, काय सांगणार? आता समाजाच्यावर अन्याय फडणवीस साहेब करायला लागलेत म्हणल्याच्यानंतर समाज तर एकत्र येणारच. शेवटी कडकशाही आणि कायद्याचा गैरवापर करून गुंडगिरी जर फडणवीस साहेबांना करायचं असेल आणि मराठ्यांना खोटं आरक्षण देऊन फसवायचं असेल, दोनदा फसवलं त्यांनी आत्तापर्यंत. त्यामुळे समाजाला तर एकत्र यावंच लागणार.